नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 18 मे 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. याचा बेस जो आहे बघा, तर तो PIB, द हिंदू, सकाळ आणि लोकसत्ता असा आहे. आपली जी पहिली न्यूज आहे बघा, ती मालवीय मिशन संबंधीची आहे. मालवीय मिशन जे आहे, तर हे मिशन भारतभरामध्ये जे आहे शिक्षक जे आहे तर त्यांचा विकास करण्यासंबंधीचं आहे बघा, हा ना. टीचर एज्युकेशन अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट जे आहे, तुम्हाला UPSC प्रिलिम्समध्ये अशा टाईपचे जे आहेत तर ते प्रश्न विचारले जातात. UPSC प्रिलिम्समध्ये तुम्ही बघू शकता की मालवीय मिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा ना, ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की टीचर एज्युकेशन फॅकल्टी डेव्हलपमेंट तुम्हाला सिम्पली विचारलं जाईल की मालवीय मिशन कन्सर्न विथ, तर मग जे आहे की इनेबलिंग इकोसिस्टम अक्रॉस द कंट्री फॉर टीचर अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट जे आहे बघा. सो बेसिकली जे आहे की शिक्षक जे आहे तर रोल ऑफ एज्युकेशन नावाची गोष्ट जी आहे तुम्हाला GS4 UPSC इथिक्समध्ये पण आहे बघा. आणि तुम्हाला हा प्रश्न कुठेही विचारला जाऊ शकतो, म्हणजे MPSCच्या कुठल्याही परीक्षेमध्ये मालवीय मिशन कशाशी संबंधित आहे. सो बेसिकली GS4 जो आहे UPSC इथिक्स, तर तिच्यामध्ये रोल ऑफ एज्युकेशन सिस्टीम पण आहे बघा, रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं पण आहे. सो तिच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला हेल्पफुल आहे की शिक्षकांच्या बाबतीमध्ये जी डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे तर ती मालवीय मिशन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट देणार आहेत बघा. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे बघा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे काय की कान्स फेस्टिवल जो काय असतो बघा जागतिक स्तरावर, हा ना, चित्रपटसृष्टीच्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय की यावर्षी सर्वात मोठं ऑफिशियल इंडियन डेलिगेशन जे आहे तर ते तिथं गेलेलं आहे बघा. त्याचं नेतृत्व आपले IB मिनिस्टर श्री अनुराग ठाकूर करत आहेत. आणि यामध्ये जे आहे बघा तुम्हाला विचारला जाण्यासाठीचा एक महत्त्वाचा कन्सर्न जो आहे तो म्हणजे मेमे खान जे आहे, तर मेमे खान जे आहे बघा, तर ते पहिले असे लोककलावंत जे आहे तर ते कान्स फेस्टिवलमध्ये गेलेले आहेत. सो मेमे खान जे आहे तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, पहिली व्यक्ती लोककलावंतांमधली, फोक आर्टिस्ट जे आहे. त्याच्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांनी इथं जे आहे बघा तर ते फुटेज घेतलेलं आहे. ऑबियसली आता मधल्या काळामध्ये RRR असेल बघा, त्याच्यानंतर KGF 2 असेल, नंबर ऑफ मूवीज आहेत बघा की जे दक्षिण भारतातून आहेत आणि त्यांनी जे आहे सगळं फुटेज इथं घेतलेलं आहे बघा. त्याच्यानंतर इंडिया जी आहे बघा, भारताला जे आहे कंट्री ऑफ ऑनरचा दर्जा दिलेला आहे बघा मार्च ड्यू फिल्मने जे आहे. सो ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जे आहे भारताला जे आहे कंट्री ऑफ ऑनरचा दर्जा मिळालेला आहे बघा. आता हे जे कान्स फिल्म फेस्टिवल जे आहे दरवर्षी असतं बघा, आणि एकंदर याच्यामध्ये जे आहे 17 ते 28 मेच्या दरम्यान जे आहे हा सगळा फेस्टिवल जो आहे तो चालणार आहे बघा. आणि आपलं जे डेलिगेट्स आहेत तर ते उच्चस्तरीय जे आहे बैठकांमध्ये जे आहे तर ते सहभागी होणार आहेत. आता हा जो फेस्टिवल आहे बघा तर याच्यामध्ये जे आहे एकंदर पहिल्यांदा भारताला जे आहे की कंट्री ऑफ ऑनरचा दर्जा मिळतो आहे, तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. MCQसाठी तुम्हाला जे आहे बघा मेमे खान, त्याच्यानंतर हे ऑफिशियल कंट्री फॉर ऑफ द ऑनर जे आहे तर तो एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे की जो आपल्याला उद्या विचारला जाऊ शकतो. सो हे थोडेसे मुद्दे जरा लक्षात ठेवा. कैद्यांमध्ये जे आहे बघा महाराष्ट्र जो आहे तो देशामध्ये तिसरा आहे बघा. आता भारतामध्ये जे आहे तुम्ही जर कैद्यांचा विचार केला बघा तर तिच्यामध्ये 1 नंबर बिहार आहे बघा, 2 नंबर उत्तर प्रदेश आहे आणि 3 नंबरला महाराष्ट्र आहे बघा. सो हा MCQ करता मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जवळपास 60 कारागृह जी आहे महाराष्ट्रातली तिच्यामध्ये 38,000 कैद्यांपैकी 52% कैदी जे आहेत तर ते तरुण आहेत बघा. ओके, 38,000 कैद्यांपैकी 52% कैदी जे आहेत तर ते तरुण आहेत बघा. आता राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये जे आहे तुम्ही जर विचार केला की न्यायालयीन बंदिवान त्यांची संख्या जी आहे जवळपास 6 पट आहे बघा. ओके, म्हणजे कच्चे कैदी कोण असतात की ज्यांच्यावर बघा एखादा आरोप आहे, त्यांना अटक केलेली आहे पण आरोप सिद्ध झालेला नाही आहे, केस चालू आहे बघा तारीख पे तारीख, ते सगळे कच्चे कैदी असतात बघा. मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल आपण एक न्यूज बघितली होती की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे म्हटले होते की कच्च्या कैद्यांच्या बाबतीमध्ये जरा कोर्टाने जे आहे वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हा ना. सो तो एक मुद्दा आपण बघितला होता. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे बघा की कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी झालेले आहेत बघा. महिला कैद्यांचा पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सो एकंदरीतच जे आहे 5,008 कैदी जे आहेत त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे बघा, तर ते एक आहे. आणि 32,000 कैदी जे आहेत 32,559 हे कच्चे कैदी आहेत बघा. ओके, सो एकंदरीतच काही लोकांना जामीन नाही आहे, काही लोकांची सुनावणी सुरू आहे. सो कच्चे कैदी ही कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आरोग्य विमामध्ये जे आहे तर महिला ज्या आहेत तर त्या मागे आहेत बघा, असं जे आहे तर एक आपल्याला रिपोर्ट मिळतो. सो
एकंदरीतच जे आहे बघा, भारतामध्ये कुटुंबातल्या म्हणजे एका व्यक्तीला जे आहे, कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीसाठी जो काही तुम्ही आरोग्य विमा घेता तर ते घेण्याचं प्रमाण 5 वर्षामध्ये 11% वाढलं आहे. तसं ॲक्च्युली आरोग्य विमाला चांगले दिवस जे आहेत बघा ते कोविड-19च्या काळात आलेले आहेत. अदरवाईज आरोग्य विमाच्या बाबतीमध्ये पण फार लोक जी होती तर ती खूप आधीपासून उत्सुक नव्हती वगैरे. पण आरोग्य विमा जो आहे तर तो किमान एका व्यक्तीला जे आहे घेणं, किंवा मधल्या काळामध्ये जे झालं बघा की हॉस्पिटलाइज झाल्यानंतर मोठी मोठी बिलं समोर आली. सो आरोग्य विमा त्या काळामध्ये बराच ॲक्सेप्टेबल झाला होता. ओके. आणि तुमच्यापैकी जर कोणी विमा क्षेत्राशी संबंधित असेल, तुम्हाला मुलाखतीमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. आता एकंदर जे आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट फार समोर आलेली आहे बघा क्लिअरली, की तसं बघायला गेलं तर आरोग्य विमाच्या बाबतीत अजूनही तेवढी सिरियसनेस आपल्या इथं आपल्याला दिसत नाही बघा. आणि त्यातल्या त्यात पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं प्रमाण जे आहे तर ते कमी आहे बघा. मग आता कुटुंबात एकाने घेतलेला आहे तर मग तो हेड ऑफ फॅमिली म्हणून जे आहे पॅट्रियार्कियल सोसायटी आहे बघा, तर मग ते पुरुषांच्या नावाने घेतलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जो मुद्दा येतो की महिलांचा विशेषतः आरोग्य विमा जो आहे तर तो जो आहे तो घेतलेला नाही आहे, अशाही गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर येतात बघा. सो ही एक महत्त्वाची बाब प्रत्येकाने लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, देशभरातल्या कुटुंबांमधला जे आहे बघा की एकंदर तुम्ही जर बघितलं की आरोग्य विमा कवच असलेले कुटुंब जे आहेत ते 41% आहे बघा. म्हणजे 5 वर्षात 11% वाढ झाली. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की किती लोकांनी घेतलं आहे तर असे कुटुंब 41% आहे. 2015-16मध्ये प्रमाण जे आहे तर ते 29% होतं बघा. 15 ते 49 वयोगटातल्या व्यक्तींना आरोग्य विमा संरक्षणाची नोंदणी जी आहे बघा तर तीही या अहवालात केलेली आहे. देशभरात या वयोगटातील 30% महिलांना आरोग्य विमा संरक्षण प्राप्त झालेलं आहे बघा. सो हाही याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सो एकंदरीतच जे आहे की आपल्याला महिलांच्या बाबतीमध्ये हे प्रमाण जे आहे तर ते वाढवायचं आहे, कारण पुरुषांच्या बाबतीमध्ये हे 33% आहे बघा. 3%नी महिला ज्या आहेत तर त्या मागे आहे बघा. मागच्या याच्यामध्ये सुद्धा पुरुषांमध्ये जे आहे, महिलांमध्ये 20% होतं, पुरुषांमध्ये 23%. सो हा जो 3%चा गॅप आहे बघा तर तो भरून काढणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण जेंडर इक्वॅलिटीच्या गप्पा करतो तर मग त्यावेळेस ह्या गोष्टी पण मॅटर करतात बघा टेक्निकल आस्पेक्टमध्ये जे आहे. ओके. सो जवळपास जे आहे दोघांच्या याच्यामध्ये गेल्या 5 वर्षात 10%ची ग्रोथ आपल्याला दिसते बघा. 20वरून 30%, 23वरून 33%. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे काय की राज्यामध्ये विमाधारक कुटुंब जे आहे त्याचं प्रमाण 22% आहे बघा. ओके. आता गेल्या वर्षीचे प्रमाण होतं तर ते 15% होतं. महिलांचं प्रमाण जे आहे ते 8%, पुरुषांचं 13% होतं बघा. ओके. सो बेसिकली आता ते 14 आणि 15% जे आहे. ओके. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा. ही टिपिकल महाराष्ट्राची ही आहे बघा आकडेवारी जी आहे. आधीची जी होती ती संपूर्ण देशाची जी आहे. महाराष्ट्रामध्ये विमाधारक कुटुंबांचं प्रमाण 22%, तिकडे ते 41% आहे बघा. ओके. सो महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये सुद्धा जे आहे तर हे प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे, तर हे वाढणं गरजेचं आहे बघा. काश्मीरमधल्या मतदारसंघातमध्ये जे आहे बघा सीमांकन करण्याची जी काही बाब आहे तर ती भारताची अंतर्गत गोष्ट आहे. पाकिस्तानने याच्यामध्ये जे आहे एक ठराव केलेला आहे बघा की जम्मू काश्मीरमधले मतदारसंघ जे आहे त्याचं सीमांकन करायचं बघा. सो बेसिकली जे आहे ना की जम्मू काश्मीरचा जो सगळा प्रदेश आहे तो भारताचा सार्वभौम प्रदेश आहे बघा. पाकिस्तान मधून अशा गोष्टी करत असतं बघा. मधल्या काळात त्यांनी निवडणुका पण घेतल्या होत्या की ज्या आजतागायत घेतल्या गेलेल्या नव्हत्या. जो काही POKचा पार्ट आहे बघा, म्हणजे ओव्हरऑल जे काही आहे तुम्हाला POK त्याच्या संबंधीचे रेफरन्सेस मी UPSC बूस्टर मॅपच्या सिरीजमध्ये पण दिले होते. सो इथं एक गोष्ट लक्षात घ्या की पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने जो काही ठराव केलेला आहे तर परराष्ट्र मंत्रालयाने हे म्हटलेलं आहे बघा की हा हास्यास्पद बाब आहे बघा ही स्टेटमेंट जे आहे इदिरम बागची जे आहेत बघा तर त्यांनी जे आहे तर हे स्पष्ट केलं की एकतर भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये जे आहे पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये, त्याला कुठलाही अधिकार इथं नाही आहे. आणि राहिला दुसरा जो आहे बघा, पाकिस्तानने जे आहे दहशतवादी कृत्यांना जे काही प्रोत्साहन पाकिस्तान सीमेच्या पलीकडून देतो तर ते आधी त्यांनी थांबवावं, नंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहे सीमांकन वगैरे करावं बघा. आणि याच्यामध्ये दहशतवादाला पूरक पायाभूत सुविधा ज्या आहे ते पाकिस्तानी बंद कराव्यात असं पण त्यांनी जे आहे तर ते म्हटलं बघा. आणि ओव्हरऑल जे आहे की हा हास्यास्पद स्तराव आहे की तुम्ही जो भूभाग जो आहे बघा तुम्ही अवैधरित्या समोर स्वतःकडे ठेवलेला आहे तिच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर गोष्टी करत असाल तर त्या कुठल्याही कंडिशनमध्ये ॲक्सेप्टेबल नाहीत. आता बघा गहू निर्यात बंदी जी आहे तर ती शिथिल करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे बघा.
आणि 13 मेपर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला साठा पाठवण्यास मुभा दिलेली आहे. ओके, आता झालं काय बघा की गव्हाच्या बाबतीमध्ये जे आहे याचा एक ग्राफही आपल्याकडे आहे बघा, द हिंदूला आलेला, तोही आपण बघू. ओके, तो शेवटच्या स्लाईडला आहे. आता गहू निर्यात बंदी जी आहे ती शिथिल करण्याचा निर्णय का घेतला? जसा आपण एकीकडे आपल्यासाठी ही अपॉर्च्युनिटी होती बघा, पण ती संधी आपल्याला पूर्णपणे कॅश करता आली नाही. त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडं खाणारी तोंड भरपूर आहेत बघा, त्याचा पण विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यामुळे जे होतं की आपलं प्रोक्युअरमेंट कमी झालेलं गव्हाचं, म्हणून आपण तो निर्णय घेतला. पण आपण ज्यावेळेस निर्यात बंदी केली बघा, तर त्यावेळेस आपल्या युरोपमधली कंडिशन अजून वाईट झाली बघा. कारण बऱ्यापैकी जो गहू होता तो युक्रेनमधून जो आहे तर तो निर्यात होत होता युरोपियन कंट्रीजला, तर त्याच्यामुळे तिथं युद्धजन्य परिस्थिती येतं ते बंद झालं. आणि त्याच्यामुळे जो आहे बघा हा सगळा मुद्दा जो आहे तर तो समोर आलेला आहे. मग आता भारताने काय केलेलं आहे बघा की 13 मेपर्यंत जेवढी नोंदणी झाली होती तेवढा गहू तुम्ही पाठवू शकता. ओके, आणि एकंदर जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे आहे गव्हाचे भाव आपण बंदी केल्यावर अजून वाढलेत बघा. आता केंद्र सरकारने जे आहे सर्व प्रकारच्या गव्हाचा समावेश जे आहे बघा निर्यातीसाठी प्रतिबंधित श्रेणीमध्ये केला होता की तुम्ही कुठल्याही प्रकारचा गहू बाहेर पाठवू शकत नाही. मग याच्यामध्ये उच्च प्रथिनयुक्त गव्हापासून ब्रेडसाठीच्या सर्वसाधारण प्रकारचा गव्हाचा समावेश होता बघा, म्हणजे कुठलाही गहू तुम्ही बाहेर नाही पाठवू शकणार. आणि याच्यामध्ये 17 मेला मग आपण हे सांगितलं की 13 मेपर्यंत जी नोंदणी झाली तेवढा गहू जाऊ देत. आता बघा ट्विटरचा जो करार होता इलॉन मस्क यांनी त्याच्यातून माघार घेतली किंवा इलॉन मस्क यांनी ते थांबवलं. आता याच्यामध्ये कन्सर्न काय बघा, एक तर ट्विटरचं असं म्हणणं आहे की आमच्या ट्विटरवर जे आहे 5% बनावट खाती आहेत बघा. ओके, आता तुम्ही बघितलं असाल फेसबुकवर ट्विटरवर सोशल मीडिया जे हँडल्स आहेत बघा, सोशल मीडिया साईट्स आहेत तिच्यावर फेक अकाउंट्स भरपूर आहेत. याच्या त्याच्या नावाने अकाउंट बनवायचे, म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीचं नाव जर तुम्ही टाकलं बघा तर त्याच्या नावाने 8-10 अकाउंट तर कसेही तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर दुसरं असतं बघा ट्रोलिंग करणारी लोक, ते 550 बनवून ठेवणार. एकतर बनावट खाती खूप जास्त आहेत. आता ट्विटरचं असं म्हणणं आहे की बनावट खाती जी आहेत ती फक्त 5% आहेत. आता इलॉन मस्क यांनी जे आहे बघा ते ना एक जे काही ब्लूमबर्ग न्यूजनी ती न्यूज दिली बघा इलॉन मस्क यांची, की मियामी इथल्या ज्या आहे परिषदेमध्ये ते म्हटले होते की ट्विटरच्या 22,90,00,000 खात्यांपैकी म्हणजे जवळपास 23 कोटी खात्यांपैकी 20% खाती बनावट आहे. तर त्यांनी जाहीर करावी, जी काही माहिती आहे ती प्रॉपरली द्यावी, तर आम्ही हे विकत घेऊ शकतो, अदरवाईज आम्ही विकत घेणार नाही. म्हणजे इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे की ट्विटर जे काय सांगतं आहे आजच्या डेटमध्ये 5% बनावट खाती, त्याच्या 4 पट बनावट आहे ते म्हटलं हा ना. सो तो एक कन्सर्न आहे बघा. बघू त्या काळामध्ये काय होतं ते. श्रीलंकेच्या अध्यक्षाविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव नामंजूर झाला बघा. आता खरं तर श्रीलंकेमधली परिस्थिती अशी आहे की 70पेक्षा जास्त जे काही नेते आहेत बघा किंवा आजच्या डेटमध्ये जे प्रतिनिधित्व करतात लोकांचं, त्यांच्या मालमत्तांचं नुकसान केलं गेलेलं आहे, मालमत्ता पेटवलेल्या आहेत, जनता जी आहे ती रस्त्यावर आली आहे बघा. श्रीलंकेमधलं पेट्रोल संपलेलं आहे. श्रीलंकेमधल्या ज्या काही एअरलाईन्स आहेत बघा त्याला प्रायव्हेट करण्याची चर्चा आता सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे बघा अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या विरोधात जे काही विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता बघा 17 मेला, तो नामंजूर झालेला आहे बघा. ॲक्च्युली असं वाटत होतं की मग तो म्हणजे गोताबाया राजपक्षांना जावं लागू शकतं का, परंतु कसं आहे ना बघा त्यांचा जो तिथला जो काही होल्ड आहे बघा तो खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे जो आहे तो होल्ड इतका प्रचंड आहे की ते वर्क नाही झालं बघा. आता तमिळ नॅशनल अलायन्सचे पक्षाचे सदस्य जे होते बघा M.A. सुमीरथन जे आहे त्यांनी हे मांडला होता. 119 सदस्यांनी मतदान केलं, त्यातले जे आहेत बघा फक्त 64 सदस्यांनी जे आहे अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने जे आहे मतदान केलं, बाकी सगळे गोटाबाया राजपक्षे यांच्या बाजूने उभे राहिलेत. त्यामुळे जे आहे बघा त्यांनी जो आहे तर तो प्रस्ताव सहजपणे जिंकलेला आहे बघा. मुळात जे आहे की हे सगळं ठीक आहे अविश्वास प्रस्ताव वगैरे, पण श्रीलंकेतली जी काही परिस्थिती आजच्या डेटमध्ये आहे तर त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे बघा, अदरवाईज मग ते प्रॉब्लेमॅटिक होणार सगळं. आसाममध्ये अतिवृष्टीनंतर जे आहे तर ती पूरस्थिती जी आहे तर ती आलेली आहे बघा. तुमच्यासमोर हे फोटो तुम्ही तर भरपूर बघितले असतील सोशल मीडियावर. लिटरली ट्रेन पण जी आहे तर त्या पुराच्या पाण्याबरोबर सरकलेली आहे बघा. तुम्हाला ट्रेनचे हे डबे दिसत असतील. म्हणजे शक्यतोवर कसं होतं ना की पुराच्या पाण्यातून ट्रेन वाहून जाणं किंवा ट्रेन त्या पुराच्या पाण्याच्या फ्लोमध्ये जाणं बघा अशा शक्यतोवर गोष्टी होत नाही. आसाममधला जो आहे लुमडिंग बदरपूल सेक्शन जो आहे तर हा त्रिपुरा, मिझोराम, आता बघा हे कुठल्या कुठल्या राज्यांना जोडतं, मणिपूर, आसाम हा ना, आसामचा दक्षिण भाग, तर या सर्व भागांना जे आहे देशाच्या इतर भागाशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे बघा, तोही पुरामुळे बंद झालेला आहे बघा.
लुमडिंग बदरपूर सेक्शन, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामचा दक्षिण भाग याला भारताशी जोडणारा एकमेव प्रदेश जो आहे बघा हा. आणि आताच्या याच्यामध्ये जे आहे की एकीकडे आपल्याला ऊन जे आहे तर ते ऐकत नाही आहे बघा, आणि इकडं जे आहे ती अतिवृष्टी आलेली आहे. ओके. सो हवामानातले जे बदल आहेत किंवा हवामानामधून ज्या काही गोष्टी घडतात तर त्याच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्ही प्रॉपरली जे आहे आपण पावलं उचलणं गरजेचं आहे बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर काम करणं गरजेचं आहे. अदरवाईज मग ह्या अशा पद्धतीने गोष्टी व्हायला लागल्यात बघा. म्हणजे आता अशी परिस्थिती बाहेर आहे बघा की लिटरली बाहेर पडणं दुपारच्या याच्यामध्ये इथं शक्य नाही आहे, आणि तिकडं अतिवृष्टीचं जे काही वातावरण आहे बघा. तसं आपण बघितलं होतं कालच्या याच्यामध्ये. मान्सून ऑलरेडी आलेला आहे बघा, आणि महाराष्ट्रात सुद्धा सांगितलेलं आहे 5 दिवसात हा ना पाऊस पडू शकतो वगैरे वगैरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जे आहे बघा 5G टेस्ट बर्डचं अनावरण झालेलं आहे बघा. आता 5G जे आहे, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण जे आहे त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष जे आहे बघा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G टेस्ट बेड जे आहे ते लॉन्च केलेले आहेत बघा. 5G टेस्ट बेड प्रकल्प जे आहे IIT मद्रासच्या नेतृत्वाखालील 8 संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे बघा. आता याच्यामध्ये काय आहे ना की कुठल्या कुठल्या IIT याचा भाग आहेत. IIT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT मुंबई, IIT कानपूर, IIT बँगलोर. ओके. सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च समीर, सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी यांनी जे आहे बघा हे 5G टेस्ट बेड विकसित केलेलं आहे बघा. आणि याच्यामुळे काय होईल की येत्या काळामध्ये आपल्या इथलं जे 5G आहे तर ते चांगल्या पद्धतीने रन होण्यास आपल्याला मदत होईल बघा. कुस्तीपटू सतेंदरवर जे आहे आजीवन बंदी आणण्यात आलेली आहे बघा. 100 किलो वजनी गटामध्ये जे आहे अंतिम फेरीमध्ये पराभूत झाल्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीमध्ये जे आहे ना त्याच्या संबंधीचे जे निवड चाचण्या होत्या तर तिच्यामध्ये पराभूत झाल्यानंतर कुस्तीपटू सतेंदर जो आहे बघा, सतेंदर मलिक, त्यांनी पंच जगबीर सिंह यांच्यावर हल्ला केला आणि राष्ट्रीय महासंघाने मग मलिकवर 17 मे 2022 रोजी म्हणजे काल आजीवन बंदी घातली बघा. सो स्पोर्ट्स पर्सन असू देत किंवा काही, तर आपल्याला आपला जो काही राग आहे ना तो संताप जो आहे बघा तर तो थोडा कंट्रोल करणं गरजेचं असतं है ना. सो एकंदरीतच जे आहे कुस्तीपटू सतेंदरवर जे आहे आजीवन जे आहे तर ती बंदी घालण्यात आलेली आहे बघा. मेक इन इंडियाच्या अंतर्गत INS सुरत, INS उदयगिरी जे आहे ते लॉन्च झालेले आहेत बघा. याच्याबद्दल आपण आधी न्यूज बघितली होती. 17 मेला हे लॉन्च होणार होतं. राजनाथ सिंह जे आहेत बघा आपले संरक्षण मंत्री, तर त्यांनी जे आहे तर हे 2 स्वदेशी युद्धनौका ज्या आहेत त्या लॉन्च केलेल्या आहेत बघा. आता ऑबियसली येतं याच्यामध्ये जे आहे की स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका म्हणजे एकाच वेळीच 2 युद्धनौका लॉन्च करण्याची ही पहिली वेळ आहे बघा. सो हा MCQसाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सुरत ही जी नौका आहे बघा तर ती 15B वर्गाची आहे, क्षेपणास्त्र विनाशक आहे. उदयगिरी ही P-17A वर्गाची दुसरी स्टेल्थ युद्धनौका आहे बघा. आता याच्याबद्दल जाणून घेऊया. INS सुरत जे आहे बघा भारतीय नौदलाचा प्रोजेक्ट 15Bच्या पुढील श्रेणीमध्ये जे आहे बघा स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे बघा. वजन याचं जे आहे 7400 टन आहे. लांबी 163 मीटर आहे बघा. वेग 56 km/h असणार आहे बघा. आणि हिच्यामध्ये जे आहे बघा बोटींसह 4 ऑफिसर, 50 अधिकारी, 250 खलाशी 45 दिवस समुद्रात राहू शकतात. म्हणजे तेवढे साधनसामुग्री तिच्याकडे असते बघा. ओके. सो 15Bची पुढील श्रेणी जी आहे तर तिच्यामधलं हे है ना स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर बघा. दुसरं जे आहे उदयगिरी भारतातल्या नौदलाचा प्रोजेक्ट 17A तिसरी फ्रिगेट युद्धनौका आहे. स्वदेशी बनावटीची युद्धनौका, आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे बघा. सो ओव्हरऑल हिच्यामध्ये जे आहे नौदलाच्या या प्रकल्पामध्ये 7 फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहे बघा, आणि ही तिच्यातली 17A मधली तिसरी आहे. सो बेसिकली INS सुरत आणि INS उदयगिरी जे आहे तर त्या दोन्ही लक्षात ठेवा. एलिझाबेथ बोर्न ज्या आहेत बघा फ्रान्सला त्यांच्या रूपात ज्या आहे बघा दुसरी महिला पंतप्रधान मिळालेली आहे. सो फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जे आहे एलिझाबेथ बोर्थ जे आहे बघा. ओके. एलिझाबेथ बोर्न जे आहे तर त्या पंतप्रधान झालेल्या आहेत. आता एकंदर जे आहे त्या आधी कामगार मंत्री होत्या बघा मागच्या सरकारमध्ये जे आहे. पहिल्या पंतप्रधान ज्या होत्या फ्रेंचच्या त्या एडिथ क्रेसन होत्या बघा. 1991 ते 92पर्यंत पदभार सांभाळला होता. म्हणजे जवळपास जे आहे हा ना 30 वर्षाच्या कालावधीनंतर यांना महिला पंतप्रधान मिळाली आहे बघा. 2018मध्ये जे आहे हा ना वाहतूक मंत्री म्हणून काम करत असताना बोन यांना जे आहे बघा SLCF रेल्वे कंपनी करून जे आहे संपाचा सामना करावा लागला होता. बट स्टील त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी जे आहे त्यांचं विधेयक जे आहे ते मंजूर करून घेतलं होतं बघा. म्हणजे हिच्यातून
त्या व्यक्तीचं हे लक्षात येतं. ठीक आहे, उद्या विरोध झाला, क्रिटिक झालं, पण त्यांनी ते मंजूर करून घेतलेलं आहे बघा. सो रेल्वे नेटवर्कमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणं, नव्याने नियुक्त झालेल्या लोकांना कामावरून काढणं, त्यांना मिळणारे फायदे काढून घेणं, असे आरोप त्यांच्यावर झाले होते बघा. स्टील विधेयक पारित केलेलं आहे. मग असे जे राजकारणी असतात बघा, ते जाणार वरती, ते गेलेले आहेत बघा. आता हिच्यामध्ये बघा पुअर प्रोक्युअरमेंट जे आहे बघा, आता हे बघा 2021-22मध्ये आपलं जे प्रोक्युअरमेंट होतं, आपण गव्हर्नमेंटने जेवढा गहू जमा केला होता बघा, तर तो किती होता, आणि 22-23चा सीझन जो आहे बघा, आपण इथं अडकलो आहे 18वर जे आहे बघा, या वर्षीच्या सीझनमध्ये, म्हणजे जवळपास तिच्यामध्ये डबलचा गॅप तुम्हाला दिसतो आहे बघा. आणि प्रोक्युअरमेंट लेवल जे आहे तर ते मग ॲज कम्पेअर टू लास्ट इयर जे आहे तर ते खूप खालावलेलं आहे. त्यामुळे आपण जो आहे तो निर्णय घेतला बघा की आपण निर्यात बंदी करू. दुसरं जे आहे बघा जे काही रिटेल इन्फ्लेशन आहे, आता हे कशासाठी आहे बघा, व्हीट फ्लोअर, गव्हाचं पीठ जे आहे ना, त्याची किंमत बघा 9.59वर गेलेलं आहे बघा. म्हणजे बघा हा जो काळ मधला हे खाली आलेला आहे बघा. ही जी दांडी आहे ही कसली आहे, 2021-22ची दांडी आहे बघा ती. हा ना, 2021-22मध्ये काय होतं, हे किती कमी होतं बघा. हा ना, आणि आजच्या डेटमध्ये जे आहे इन्फ्लेशन ते 9.59वर गेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लोकांचा विचार करून ते थांबवणं गरजेचं होतं बघा. IAS मेन्स करता आजचा प्रश्न जो आहे तुमच्यासमोर, विमेन शुड बी गिवन इक्वल ऑपॉर्च्युनिटीज इन एव्हरी स्पियर ऑफ लाईफ इन्क्लुडिंग युनिफॉर्म सर्व्हिसेस जे आहे बघा. हा ना, युनिफॉर्म सर्व्हिसेस जसं हा ना डिफेन्स सर्व्हिसेस आहेत किंवा इकडं आपल्या याच्या पोलीस सर्व्हिस आहे बघा, तर त्या केसमध्ये महिलांना मिळालं पाहिजे. तसं इक्वल ऑपॉर्च्युनिटीज खरंच मिळतात का, तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा. एक सूचना जी आहे बघा, सदा स्पॉटलाईट नोट्स जे आहे तर या नोट्सच्या आत बघा प्रत्येकाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही या नोट्स प्रिंटही करू शकता. काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला असेल, आत्तापर्यंत जे आहे बघा एक विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम होता तो मी सॉर्ट आऊट केला होता, काल 2 विद्यार्थ्यांना हा इश्यू झाला आहे. हिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आहे बघा की हिच्यामध्ये ॲप किंवा आमच्या बाजूनी सेटिंगमधला कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर तसा असेल तर तो प्रत्येक विद्यार्थ्याला येईल बघा. जर तो तुम्हाला येतो आहे तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी कॉन्टॅक्ट करू शकता. हिच्यामध्ये सिम्पल आहे की जे काय करायचं आहे तर ते तुमच्या मोबाईल सेटिंगशी आहे बघा. तुमच्या मोबाईलमध्ये कॅचे क्लिअर करून टाका बघा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की हे जे डाउनलोड्स होतात ते फोन मेमरीमध्ये होतात. ओके, म्हणजे तुम्ही सर्च करताना तेही प्रॉपरली बघितलं पाहिजे. सगळ्या नोट्स ज्या आहेत स्पॉटलाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर त्या सगळ्यांना डाउनलोडचं ऑप्शन आहे, सगळ्यांना प्रिंटचं ऑप्शन आहे. ओके, सो या गोष्टी तुमच्या एंडनी जरा चेक करा. कारण जे आहे जर असं झालं तर कुठल्याही विद्यार्थ्याला ते डाउनलोड नाही करता येणार. कारण असं एखाद्या विद्यार्थ्यासाठी सेटिंग नसतं, जे काही आहे ते सर्वांसाठी आहे. ह्या ज्या नोट्स आहेत बघा ह्या तुम्ही प्रत्येकाने डाउनलोड करू शकता. आणि हे वारंवार मी फीडबॅक पण घेत असतो ज्या आता बॅचेस सुरू आहे बघा. सो नंबर ऑफ स्टुडंटनी हे डाउनलोड करून ऑलरेडी प्रिंटही केलेलं आहे. ओके, सो तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर त्या केसमध्ये हा ना तर हा तुमच्या सेटिंगशी रिलेटेड आहे. कारण हे मी स्वतः 3-4 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉर्ट आऊट करण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेस असं निदर्शनास आलं की हा प्रॉब्लेम त्या विद्यार्थ्याच्या याच्याने होता. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक दुसरा ऑप्शन असतो की तुमच्या घरात मित्राकडे दुसरा मोबाईल असेल, तिच्यावरून लॉग इन करून तुम्ही बघा, तर तिच्यामधून ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेले आहेत बघा. आणि जर तरीसुद्धा तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्हाला ऑलरेडी टीम स्पॉटलाईटचा नंबर दिलेला आहे. ओके, सगळ्या ज्या नोट्स आहेत बघा त्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता. स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप जे आहे बघा तर ते प्ले स्टोअरवर आहे, तिथून तुम्ही जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करणं जे आहे तर ते गरजेचं आहे. तरच तुम्हाला जो सगळा असेस मिळेल. स्पॉटलाईट अकॅडमीचं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे बघा आपलं, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तिथं UPSC बूस्टरची सिरीज आहे बघा, तर ते सगळे मॅप मी टेलिग्रामला शेअर करतो तुम्हाला. ॲपवर पण तुम्हाला जे फ्री स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये ते आज मिळतील बघा. STIची मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यासाठी अर्थशास्त्राची बॅच जी आहे बघा ती आपली सुरू आहे. सकाळी 11:30 जे आहे हे सेशन असतं. दररोज 1.5 तासाचं सेशन आहे बघा. ॲज पर सिलेबस जे आहे इकॉनॉमिक्स STI मुख्य परीक्षा ही बॅच सुरू आहे. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की हे लेक्चर्स, एक कमेंट आता लेक्चरच्या आधीच होते की रेकॉर्डेड बघता येतं का, तर येस तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकता. आणि लाईव्ह नंतर काही तासात ते लेक्चर तिथं रेकॉर्ड होऊन जमा होतं, त्याच्यानंतर पण तुम्ही ते बघू शकता. एक विद्यार्थी 4 वेळा एक लेक्चर बघू शकतो बघा. सो करंट बेस बेसिकची जी बॅच आहे बघा GS बूस्ट करण्यासाठीची, दररोज संध्याकाळी 6 वाजता ही बॅच असतं बघा. हिच्यामध्ये आपण जे आहे की गेल्या 1.5 वर्षाचं जे करंट आहे की जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे त्या सगळ्या करंटचा जो आहे तर तो हा ना डिटेलमध्ये जे आहे त्याचा ॲनालिसिस आणि त्या गोष्टी बघतो आहे बघा. ओके, सो करंट बेस बेसिकला संध्याकाळी 6 वाजता आपण भेटूयात. राज्यसेवा टेस्ट सिरीज जी आहे बघा तर ती सुरू आहे आपली. ऑफलाईन फी जी आहे ती 1499 आहे, ऑनलाईन 10
99 आहे बघा. तर तुम्ही जे आहे तर ते ऑनलाईन अकॅडमीच्या ॲपवरून घेऊ शकता. ऑफलाईनसाठी जे आहे बघा अकॅडमीच्या याच्यावर जे आहे संडेला आता टेस्ट होईल बघा. 2023मधल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्याकरता आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस ज्या आहेत बघा, UPSC इंटिग्रेटेड सकाळी 8 ते 10, ओके, 15 जूनपासून सुरू होईल बघा टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे. आणि MPSC राज्यसेवा जी आहे बघा 25 जून संध्याकाळी 6 ते 8 आहे बघा. सो या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत. सो वर्षभराचं जे शेड्यूल आहे बघा आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरच तुम्हाला मिळतील की काय काय होईल, कशा पद्धतीने होईल. तुम्हाला जर कुठला काही इश्यू असेल बघा तर टीम स्पॉटलाईटशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्येही असं पण कदाचित होऊ शकतं कधी की बाबा कंटिन्युअसली कॉल चालतात, एखादा कॉल मिस झाला तर थोडे पेशन्स ठेवून तुम्ही फॉलोअप घेणं पण गरजेचं आहे बघा. कॉल करण्याची वेळ स्ट्रिक्टली जी आहे ती 10 ते 5 जी आहे तर ती लक्षात ठेवा. ओके. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम यूट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.